आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील शिवसेना उभाटा गटाच्या पक्ष कार्यालयात नुकतीच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्ष जन्म शताब्दी निमित्ताने वर्षभरात शिंदखेडा तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी नियोजन आढावा बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीमध्ये वर्षभरात तालुक्यातील विविध ठिकाणी विविध गावांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम घेण्याविषयी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वर्षभरासाठी नियोजन करण्यात आले। सदर वर्षभरामध्ये शालेय आणि महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, मैदानी स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा आणि सत्कार, गोरगरिबांसाठी कपडे, साहित्य वाटप, भजन स्पर्धा, व्याख्यानमाला, संघर्ष यात्रा, गाव तेथे शाखा, चित्र प्रदर्शन आदींसह अनेक कार्यक्रमाचे तारखानिहाय नियोजन करण्यात आले। तसेच सध्या SIR विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत मतदार यादी शुद्ध, अचूक आणि अद्ययावत करणे, नाव जोडणे, नाव कमी करणे, 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, मृत्यू आणि स्थलांतरित नावे कमी करणे, नाव दुरुस्ती करणे यासाठी शिवसैनिकांनी बूथनिहाय नियोजन करण्यासाठी BLA नेमणूक, बूथ प्रमुख नेमणूक करून सदर कार्यक्रम यशस्वी करणे। यासाठी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, बूथ प्रमुख यांना जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शिवसेना उभाटा गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात नियोजन बैठकीत माहिती दिली आहे। या प्रसंगी जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हा प्रमुख छोटू पाटील, सर्जेराव पाटील, उपजिल्हा समन्वयक मनोज पवार, तालुका प्रमुख गिरीश देसले, शहर प्रमुख संतोष देसले, उपतालुका प्रमुख मनोहर राजपूत, उपसंघटक चंद्रसिंग ठाकूर, माजी शहर प्रमुख सागर देसले, उपशहर प्रमुख नंदकिशोर पाटील, मगन लांडगे, ST कामगार सेनेचे तालुका प्रमुख RR पाटील, भैया कोळी, दरबार सिंग राजपूत, आधार बोरसे, राजेंद्र माळी, SD पाटील, योगेश चौधरी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। आज शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची बैठक या ठिकाणी आमच्या शिंदखेडा मध्यवर्ती कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती। 30 मार्च 2026 रोजी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना भवन या ठिकाणी जिल्हा प्रमुखांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये साहेबांनी आम्हाला आदेश दिले की आपण जिल्हा प्रमुख म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये माननीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने 23 जानेवारी 2026 तर 23 जानेवारी 2027 पर्यंत जन्मशताब्दी वर्ष साजरा करायचा आहे। या वर्षामध्ये आपण वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे आरोग्याविषयी विविध शिबिर आयोजित करणं, मैदानी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, असे विविध किंवा गरिबांना मदत, त्याचप्रमाणे शिबिर भरवणे, कुस्ती स्पर्धा, असे विविध स्पर्धा आपण या वर्षभरामध्ये जे समाज विधायक कार्यक्रम असतील ते आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये राबवायचे तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही आज ही बैठक घेतलेली आहे। त्याचबरोबर SIR कार्यक्रम म्हणजे यादी सखोल पुनर्निरीक्षण हा SIR कार्यक्रम लावलेला आहे। त्या कार्यक्रमावर सुद्धा आपल्याला BLA नेमणं, त्याचप्रमाणे बूथ प्रमुख नेमणं हे सुद्धा कार्यक्रम या बैठकीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना, मग आमचे उपजिल्हा प्रमुख, त्याचप्रमाणे तालुका प्रमुख, शहर प्रमुख, सर्व आघाड्यांचे प्रमुख सगळ्यांची बैठक घेऊन आज या ठिकाणी सगळ्यांना या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आलेली आणि या वर्षभरामध्ये आम्ही हे कार्यक्रम राबवणार आहोत। शिंदखेडा आणि शिरपूर या दोघी विधानसभा मतदारसंघामध्ये हे कार्यक्रम राबवणार आहेत। त्याच पद्धतीने त्याच्यानंतर आमचे जनसंपर्क अभियान राबवलं जाणार। प्रत्येक मतदारसंघाच्या विभागापर्यंत आम्ही पोहोचणार आणि तेव्हा आमच्याबरोबर
उपनेते कुठले तरी आम्हाला जे उपनेते आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी उपलब्ध होतील त्या उपनेत्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आणि अशा पद्धतीने या वर्षामध्ये आम्ही संघटनात्मक बांधणी करणार, त्याचबरोबर विविध कार्यक्रम राबवणार. मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.